हॅलो. हा. हा बोला ताई. सुनीता ताई. हा बोला हा, ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी हा, समर्थ. दुपारी लावत होती फोन, मग तुमचं स्टेटसला बघितलेलं, म्हटलं दिवसभर आहेत हे म्हणून. हो, मी तर हा. ग्रुपवर टाकलं होतं. हा शाळेचा नंबर आहे ना ताई. हो का? हम्म. म्हणजे हा नंबर मी त्या दिवशी दुसरा नंबर लावलेला मग. हा, मग त्याच नंबरवर असतात आपले अनुभव. त्या नंबरवर. हो. हा. हा, बोला आता काय आता अनुभव बघ. द्यायचाय. हो, अनुभव द्यायचे होते. हा, सांगा सांगा. कुठून बोलतायत ताई? विरारवरनं. हा, नाव सांगायचंय? नको, थांब. बरं बरं बरं. हा, ठीक आहे. काय अनुभव आला? हा, मी आता कसं पहिला एक अनुभव शेअर केला ना, ते मुलाचे ऍक्सिडेंट वगैरेचे. हा. हो. हा, त्याच्यानंतर मग मी सेवा घेतलेली ना यांच्याकडनं, प्रदीप दादाकडनं, ती हो संकट बरं. मोचन सेवा चालू होती अशी. हा. हा. नंतर परत यांचा जॉब वगैरे गेला. तर अरे. 8 महिनाभर असं हे चाललं होतं. हम्म. मग मी दत्त जयंतीचा सप्ताह आले तेव्हा मी गुरुचित्र पारायणाला बसलेली. अच्छा अच्छा. तर हा. 4-5 2-3 दिवसांनी असं झालं पारायण वगैरे, सप्ताह झाला. हा. 2-3 दिवसांनी यांना जॉबचा कॉल आला. म्हटलं अरे एक वा. महिन्यासाठी त्यांना हे दिलेलं, म्हणजे ब्रेक दिलेला त्या अच्छा पहिल्या अच्छा. हा कंपनीत. हा हा हा. म्हटलं 1 महिना कसं घरी बसायचं म्हणजे आपलं हे कठीण होतं ना जातं थोडं. बरोबर, हा. 1 महिना. तर म्हटलं स्वामीनाथ काळजी असेल, म्हटलं काहीतरी करतील, पण यांना बरोबर. पण सप्ताहामध्ये घेऊन जायचे, मग ते अरे वा. यायचे घरी बसण्यापेक्षा. यायचे तिथे. मिस्टर पण हा. ना. हा हो, हा. यायचे. केलं पाहिजे हा. देवाचं. हा. मग आले 2-3 दिवसांनी. असं एकदा कॉल आला, मी असंच सकाळी चपाती बनवत होती आणि त्यांना हम्म. बरोबर लास्टच्या चपातीला त्यांना कॉल आला आणि स्वामी चपातीत आले बरोबर अरे एवढे. वा. हा, म्हटलं तुम्ही जावा आता तिथे, म्हटलं एक बघा आधी, म्हणजे महिनाभर जमतं काय, हो आता घरी हो हो. बसण्यापेक्षा गेलेलं बरं. बरोबर. म्हटलं हा. गेले. मग तिथे पण मग झालं काम, म्हणजे ती लोकल कंपनी होती, पण हा. झालं त्यांचं असं. पण अरे वा स्वामी वा एकदम वा. स्पष्ट त्या चपाती मध्ये, नंतर तुम्हाला फोटो पाठवते, हो हो एकदम हो. स्पष्ट अरे वा. आले त्या चपातीमध्ये. पाठवा पाठवा. किती छान हा. अनुभव ताई. हा. आता काही आणि टेन्शन नाही तुमच्या सगळं नाही, व्यवस्थित आहे. आता अजून पुढे आहे, खूप मोठा अनुभव आहे. अच्छा अच्छा. हा. बोला ना. नंतर मी असं मुलाचं परत एकदा ऍक्सिडेंट झालं, म्हणजे 2दा असं अरे झालं. अरे अरे अरे. हा. हा. नंतर मी केंद्रात विचारलं, तर ते बोलले गंडांतर वगैरे आहे, पण केंद्रदानांना पण फोन केलेला. हम्म. त्यांनी पण असं म्हणजे केंद्रातनं सेवा दिली. त्यांनी ते पांढरीचा मणी आणि ते ह्याच्यावर त्याच्यावर हनुमान चालिसा वगैरे सगळं बोलून हम्म. त्याच्या गळ्यात किंवा कमरेत बांधा म्हणून सांगितलं. अच्छा अच्छा आणि अच्छा. हा हा ते हा. मारुतीचं यंत्र भेटतं, ह्याचं संरक्षण यंत्र, हो हो ते हो. त्याच्या सोबत ठेवा असं सांगितलं. मग ते कुठून आणलं संरक्षण यंत्र? केंद्रात भेटतं, 10 रुपयाचं ते असतं, अच्छा त्याच्यावर अच्छा अच्छा. सेवा घ्यायला लागते. 11 माळी जप आणि संरक्षण यंत्र, ते अच्छा. मंत्र. मारुती हा, मारुतीचा मंत्र वगैरे. हा 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 ते हा. तसं तो आता पण न विसरता घेऊन जातो हा, खिशातनं अरे वा. अजिबात. हा. आणि त्याचं काय झालं माहितीये, त्याने गाडी बनवली. हम्म. म्हणजे त्याने सेकंड हँड गाडी घेतली, तो मेकॅनिकलचं तो शिकला ना, तो पूर्ण गाडी हे करून बनवतो पूर्ण. अरे वा. हा. आणि त्याने ती जुनी गाडी घेतली आणि त्याने एकदम ती नवी कोरी केली. वा. आणि तो हा. हा. आ, आता बघून वाटणार नाही ती 4 लाखाची गाडी कशी वाटते, त्याने 20,000ला विकत घेतली. अरे वा. हा. एवढी नवीन केली त्याने, म्हणजे पूर्ण त्याचे पार्ट त्याने ते शिकून, त्यांच्याकडनं मित्रांकडनं अरे वा ते वा वा. शिकून घेतलं त्याने. आणि ती गाडी नुसती बनवली आदल्या दिवशी, बिल्डिंग मध्ये तिथे पूर्ण घरात पूर्ण पार्ट पसरून ठेवलेले, अगदी पाडव्याच्या आदल्या दिवशी. आणि पाडव्यालाच मला बनवायची गाडी. बापरे. दिवसभर त्याने ती राबून गाडी बनवली, वा 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 अजिबात वा. जेवायच्या शिवाय. कलर पण आपणच केला, सगळं आपणच फिटिंग. बापरे. हा. म्हणजे आणि 4 व्हीलर की 2 व्हीलर? 2 व्हीलर, पण बापरे बापरे. मोठी, म्हणजे बुलेट सारखी अशी. हा 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 हा. हा. आणि तो घेऊन गेला. मग पेट्रोल भरायला मित्र एक सोबत होता. आणि हम्म. आणि त्याला काहीतरी बाथरूमला झालं म्हणून गाडी बाजूला लावली, आणि तो बाथरूमला असा गेला गेला. हा साईडला. हा हा हा. तर गुजरातवरनं एक जोडपं 4 व्हीलरवरनं, म्हातारच होतं, म्हणजे 70-75. अच्छा. त्या कुठून आलं काय माहिती तेच, आणि ती गाडीला ठोकलं. अरे अरे अरे. आणि हा मग. नेमका बाजूला बाथरूम, म्हणजे ह्याच्यावर आलं होतं काय माहित नाही, पण ह्याच्या खिशात स्वामींचं ते हो संरक्षण हो यंत्र हो होतं. हो. स्वामींनी वाचव म्हटलं, गाडी जाऊ दे बापरे. म्हटलं असं. मग आता गाडी? गाडी त्याने 2 दिवसात त्याचं इंजिन काढलं.
परत त्या मित्रांनी कुठून कुठून मॉडेलचे पार्ट दिले, ते परत आई त्याने 4 ग. दिवसात गाडी बनवली परत. मग त्यांनी काय भरपाई दिली का? त्यांनी काय म्हणतो, ती म्हातारी म्हातारी तिथेच बेशुद्ध पडले. ह्या लोकांनी ते पोलिसांना वगैरे फोन करून हा सगळं बोलवलं आणि त्यांना ते कुठेतरी म्हणजे त्यांना त्यांच्या ताब्यात दिले. त्यांनी काय 10,000 दिले, ते हा. ते हे केले त्यांनी. अरे त्यांचं खूप म्हणजे ते बेशुद्धच झालेले अरे एकदम. अरे 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 75च्या वरती होते म्हणजे बापरे. जोडपं ते असं. बापरे. असे आता गाडीचं काय राहिलं ना, फक्त त्याने त्याच्याच इंजिन काढून घेतलं फक्त. अच्छा. हा बापरे. पण म्हटलं बघा असं त्या ते संरक्षण झालं. यंत्रामुळे हा किती हे झालं. हा भरपूर रक्षण. म्हणजे स्वामी म्हटलं तुझ्या खिशात होते, आणि स्वामींचा एक छोटा फोटो पण होता खिशात त्याच्या. बापरे. हा तो पण. ठेवलंच आणि पाहिजे असं जवळ. हा आणि तो न विसरता नेतो आता, मग सांगायची गरज नाही लागत आता त्या ह्याच्या प्रसंगापासून त्याला. अनुभवणेच हा माणूस एकदा हा. ठोकर लागली ना आणि तर त्याच्या आजूबाजूच्या सुधरायलाच पाहिजे. मित्रांना पण कसं झालं, एका दोघांचं ऍक्सिडेंट म्हणजे साधं बाथरूम मध्ये हात आपटूनच फ्रॅक्चर झाला. म्हटलं तू 2-3दा पडला असा गाडीवरनं, हो पण हो त्याला कुठेच खर्चटलं नाही. बघा बघा. म्हणजे त्याला तो अनुभव आला. असं खरंच. आता त्याला सांगायची गरज लागली नाही, तारमत्र वाचून जा किंवा काय, आपणच तो आता तुम्ही वाचतोय. अनुभव शेअर केला ना, आता हा टेन्शनच नाही ते तुम्हाला. आणि केंद्रदानाने नंतर मी केंद्रदानाने सांगितलं, ते बोलले आता काय गंडांतन वगैरे नाही. हा. आता ताई मग त्यांचं मला एवढा आधार वाटला ना शब्दाचा. केंद्रदादा बोलले आता तुमचं काहीच वाईट होणार नाही, अरे वा. असं एकदम बोलले की किती दादांचा बरं शब्द वाटलं एकदम असेल. म्हणजे खूप बरं वाटलं. खरंच स्वामींचा हा शब्द आला तुमच्याकडे. हा ते त्याच्यासाठी नाही फोन केलेला मी, माझे दागिने हरवले म्हणून, अच्छा. ते सापडत नाही होते, हा. त्याच्यासाठी फोन केलेला. हा. तर केंद्रातनं मला सांगितलं घरातच आहे, शोध म्हणून सापडणार म्हणून. अच्छा. म्हणजे कुठे, मी म्हटलं व्यवस्थित जागी ठेवले, माझी इतकी वर्ष ठेवते पण नाही हम्म भेटले. एक नेकलेस आणि कानातले वगैरे मोठे होते, असं म्हणजे हम्म. 1-1.5 लाखाचे दागिने ते. अच्छा. म्हणून त्यांना पण फोन केला, ते पण बोलले घरातच आहे, शोध तू, असं मग. केंद्र दादा. खूप शोधले, 10 वेळा सगळं बेड कुठे ठेवले असेल अरे. चुकीन म्हणून खूप शोधलं. शेवटी भेटेत ना. आणि नंतर परत ह्यांचा जॉब गेला. हो. हो हं. आता मग 15 दिवस घरीच होते. म्हटलं काय करू काय करू, हं. म्हटलं ते सगळे तर सांगतात होतात चांगलं, म्हटलं आता काय करू कळत नाही. मग 108 पारायणाचा संकल्प केला. हं. हा आणि सुरू केलं पारायण. म्हटलं हं. काय ते स्वामी तुम्ही बघून घ्या आता, हो ते हो. दागिन्यांचं तुम्ही बघा आणि ह्यांच्या जॉबचं म्हटलं बघा. हम्म. मग 7 दिवस झाले पारायण करून. 7व्या दिवशी यांना जॉब भेटला. आणि चांगला भेटला हा, आणि पहिल्यापेक्षा. दागिन्यांचं. हा दागिन्यांचं पुढे सांगते. हं. ते जॉब जॉब भेटला चांगला. हं. म्हणजे पहिल्याचे मित्र वगैरे भेटले आणि आता चांगलं आहे, काही टेन्शन अरे नाही. वा 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 वा. पहिल्यापेक्षा पेमेंट पण चांगलं आहे. अरे वा. हा. आणि पहिलं कसं त्यांना टेन्शन, ते मॅनेजर वगैरे घाई घाई करून असं काम हा करून हा घ्यायचे. हा ते हा. डायमंडचं वगैरे करतात ना, ते बरोबर कसं घाईत केलं का तुटतं वगैरे, का मग बरोबर बोललं बरोबर काय ना ते लागतं असं. बरोबर. तर इथे कसं चांगलं आहे आता, हा व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर मी तो दागिन्यांचा प्रश्न माझ्या डोक्यात होता. हा. म्हटलं हे लोक सांगतात घरात आहे तर सापडत का नाहीत मला. म्हटलं बरोबर. आता हा कोणाला विचारू. हा. म्हणून आमच्याकडचे एक भटजी आहेत, कांजूरमार्गला राहतात. स्वामींच पूर्ण त्यांच्याकडे हे आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. पूर्ण स्वामींचं, आणि ते 1 रुपया पण घेत नाही ना ओ. हे सेवेचा. अच्छा. मग खूप गर्दी असते त्यांच्याकडे. हा ते हा. गाणगापूरून आद्यशंकराचार्यांची दीक्षा घेतलेले आहेत. ओ. हा कांजूरमार्गला हा सडविलकर हा हा. गुरुजी म्हणून आहेत. अच्छा खूप अच्छा. लोक येतात लांबून. म्हणून म्हटलं बहीण माझी तिथे राहते, ती म्हणाली जरा एकदा येऊन विचार, म्हणजे घरात असतील तर कुठे असतील ते सांगतील. बरोबर. हा. म्हणून मी गेली विचारायला. हा. तर बसली नुसती त्यांच्या समोर अशी, म्हणजे खूप स्वामींचं ते प्रकट दिन सगळं साजरा करतात ना, म्हणजे खूप ओ. मोठा दरबार आहे असं. अच्छा. आणि कोणाला सांगत नाहीत कुठे इथे पैसे ठेवा किंवा काय. लोक आपली स्वखुशीने 100-200 काय असतील ते बरोबर. हा ठेवतात आणि हा हा. येतात असं. ते फक्त सेवा म्हणजे कवड्यांच्या ह्याच्यावर ते कौल लावतात स्वामींना ओ. असं. अच्छा. असं आहे त्यांचं ते. हा. मी बसली आणि माझा काय प्रश्न आहे, म्हटलं दागिने माझ्या घरातले सापडत नाही. हा. तर ते मला काय बोलले, तू दागिने काय म्हणते, दागिने दागिने काय करते, तू हा. जिवंत आलीस ते बघिते. अय्या. हा बापरे. मग त्यांनी सुरू केलं. पुढचं काय मी सांगितलं नाही. मी हे वाक्य बघून, मी हे ऐकून हे झाले. गारच त्याने पडल्या. हा. गार पडली. आमच्या शेजारी होता एकदम, म्हणजे हा. बाजूबाजूला. हम्म. त्याने हम्म. म्हणजे ते चालगती वगैरे असतात ना गावाला, हो हो तसं. हो. तसं करून त्याने ते दागिने माझे नेले.
घरातनं? हा, घरातनं. आणि म्हणजे ते माझ्या घरातनं असे पैसे पण जायचे. असे अय्या. पाकिटात ठेवले ना, हा. पहिले स्वामींचा फोटो लावायच्या आधी ते गायब व्हायचे हा पैसे. असं पाकिट ठेवले, कोण नाही घरात. हे आपले अरे, बाथरूमला गेले तर पैसे गायब. म्हणजे अगं बाई. असे. आणि आता स्वामींचा फोटो लावल्यावर काय व्हायचं, हा. असे वरती ठेवले कपाटावर तर बेड खाली कुठेतरी कचरा काढताना भेटायचे. असे बापरे. असे फिरायचे. अगं बाई. आता काय व्हायचं तेच कळायचं नाही ना आम्हाला. म्हणजे हे हो, असं काय असतं ते माहीतच नाही ना. माहीतच नाही. हा. आणि काय पहिलं हा स्वामींचा फोटो आणायच्या आधी 1 वर्षापूर्वी काय काय व्हायचं, हम्म. बाथरूम मधून आलो ना आता बाथरूम मधून तर आतून कडी लागायची. अय्या. म्हणजे हे अमावास्या पौर्णिमेला असं व्हायचं. म्हणजे बापरे, अंगावर काटा हा येतोय ताई. 3-4 वेळा झालं. हा, आम्ही हा. कडी अशी ठेवून बघितली. नवीन बाथरूम बनवलं. हा. हे सगळं होतं. बाथरूमचा दरवाजा पण नवीन बनवला होता. हा. 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 आणि आतून अशी ठेवून बघितली लागते का, तशी हम्म. लागत नाही होती. पण बघा. अचानक अशी घट्ट लागायची कडी. बापरे. हा, असं 5-6 वेळा तरी झालं मला वाटतं. मग काय केलं हा, मग? हलवून 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 म्हणजे एवढी गच्च लागायची ना कडी. अरे बापरे. हा. आणि ह्यांना ना रात्रीचं मग कोणतरी घरात फिरताना दिसायचं. ओ. म्हणजे काय आम्हाला वाटायचं मग पितृदोष असेल काय असेल असं फिरताना वगैरे दिसायचं. हा. आणि हा. मी हा. कसं चपाती सकाळी डबा बनवायची ना 5 वाजता, हो, हो, हो. नंतर पूजा वगैरे करून हा. चपाती खायला बसायची तर चपातीच्या डब्यात पूर्ण मुंग्या भरून यायच्या. अगो बाई. म्हणजे एकही चपाती तिथे नसायची. म्हणजे पूर्ण ते मुंग्या सगळं मुंग्या मुंग्यांनी एवढं खाल्लेल्या. पूर्ण घर मुंग्या मुंग्या एवढं अरे बापरे. असं व्हायचं. हा. आणि जेव्हापासून स्वामी सेवा चालू केली हा. तिथून जे सगळ्या मुंगी, एकही मुंगी घरात दिसत नाही. मी काय बापरे. पेस्ट कंट्रोल केलं नाही, काही नाही. तरी पण. हा, बापरे. जेव्हापासून स्वामींची सेवा चालू केली, आता मी पारायण पारायण म्हणजे स्वामी मला किती सेवा पाहिजे ती करून घ्या म्हटलं. असं बरोबर आहे. खरंय, खरंय. दर पौर्णिमेला मी दुर्गा सप्तशती करते. कधी अमावास्येला नवनाथचं छोटं ते करते, अरे वा. संकल्पयुक्त करते. अशी माझी हा. सेवा हा. हा. चालूच असते. असं नाही, करत राहा ताई. हा, करत बापरे, मग ते चालूच दागिने असते. आता मिळालेच नाही म्हणजे? नाही, ओ. दागिने गेले ते मिळाले ना. गेलेच. हा, आता आणि अजून मग मला तुमचं एकदा त्या गुरुजींचं त्यांच्याकडे नाव जाऊन काय? विजय सडविलकर म्हणून आहे. विजय सडविलकर. आणि हा, कांजूरमार्गला कुठे? कांजूरमार्गला ईस्टला आहेत. काय म्हणजे पत्ता माहित आहे? ते मच्छी मार्केटच्या तिथून रोडला मी विचार नंतर मला पत्ता, म्हणजे पाठवा. हो, माझा हो, हो, हो. ऍड्रेस. खूप लोक लांबून लांबून येतात हो ना, म्हणजे. बऱ्याच हा, जणांना असे भरपूर लोक संकट येतात. असतात आणि ना ताई. घरी आणि मेन मेन म्हणजे पैसे नाही घेत. आणि त्यांनी काय सांगितलं मला ते हा. ऐका ना. हा. ते घरात हे खूप वर्षापूर्वी म्हणजे 7-8 वर्षापूर्वी त्यांनी ते केलेलं होतं. ओ. म्हणजे मग आमचं कोणी केलं काय ते कळलं का? बाजूवाल्याने. बापरे. हा, त्यांनी सांगितलं तुझा दरवाजा म्हणजे एकच भिंत आहे ना. हा. हा. आणि हा. त्यांना ते घरात आहेत म्हणून सांगितलं ना ह्या लोकांनी केंद्रातल्या वगैरे. हा. तर हा. आपली एकच भिंत ना, त्यांना एकच घर दिसायचं. हा. असं असं मला ते वाटलं. आणि आमच्याकडच्या भटजींना पण इकडच्या पण आमच्या विराच्या त्यांनी स्पष्ट सांगितलं पूर्वेला कपाटात आहे. तेव्हा तो माणूस रूम सोडून गेला. आता तो रूम विकून पळाला. हा. हा, अरे बापरे, म्हणजे त्याच्या तेव्हा घरात पूर्वेला होते ते. हा, तो कपाट त्याचं तिथे होतं. म्हणजे हा. माझी आणि त्याची भिंत एकच ना. हा. बरोबर. हा, म्हणजे त्या लोकांनी ते तसं दिसायचं त्यांना. म्हणजे असं हो, हो. असं असेल. बरोबर. मग आता जाऊ तोच द्या, ह्यांनी तर इडापिडा स्पष्ट गेली समजा. सांगितलं. हा, मी दागिन्यांचा एवढा विचार नाही करत. पण बरोबर. ह्याच्या म्हणजे त्याने काय केलं, ह्यांच्या पोटात कधी चारलं माहित नाही, चिकन म्हणणं. अरे. आणि हे एवढे हायपर व्हायचे, एवढे शिव्या घालायचे, बापरे. हम्म. हम्म. आणि ते खूपच म्हणजे त्यांचं काय होतंय ते समजायचं नाही. मी हो. म्हटलं हे काय होतंय मला. मी स्वामींना अगदी म्हणजे खूप हे करायची. हा. आणि त्यांना समजायचं ना आपलं काय होतंय असं म्हणजे. अय्या. आणि हे नंतर त्यांनी ते पण सांगितलं तिथे. म्हटलं हे तुला घरात पण हे केलंय. म्हणजे मुलगा असा आहे, मुलाचं हे आता वर्षभरात 4 वेळा ऍक्सिडेंट झाले. हो ना. हा, असं बरोबर. हे काय आहे ते मी म्हणजे हे समजलं तिथे. आता ह्याने तेच हो. चाललं म्हणजे माझ्यापासून म्हणजे आम्हाला तिघांना संपवायचं त्याने हे केलेलं. बापरे. फक्त किती स्वामींचा वाईट हात लोक धरलेला असतात. म्हणून आम्ही वाचलो. खरंच, खरंच, खरंच. हा, आणि ह्यांच्या पोटात चाललेलं पूर्ण. त्याने तो ऍड्रेस दिला. त्यांनी ते ऍड्रेस देतात. हा. आणि हे काढायचं होतं ना घरात चाललेलं.
हा हा. ते त्याचं पण त्यांनी एक म्हणजे माणूस येतो, तो कोहळा वगैरे उतरवून तो काढून घेऊन जातो. अच्छा अच्छा अच्छा. आपणच ते विसर्जन करतात असं. हा 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 हा. हा, त्यांचा त्यांनी ऍड्रेस दिलेला. हा. त्यांच्याकडून आम्ही ते करून घेतलं. त्यांना काय हम्म. आपलं असं चहा पाण्याला वगैरे द्यायचं असं. हा 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 हा. हा, आणि हे पोटातलं काढायचं आम्हाला. कुर्ल्याला एक म्हणजे मद्रासी आपली देवी असते ना, हो हो. मद्रासांची देवी दुर्गा परमेश्वरी. हा हा. हा, तिथे पाठवलं. त्यांचा ऍड्रेस दिला हा त्यांनी. ते हम्म. ना त्यांच्याकडे पण भरपूर गर्दी, बापरे. हो. म्हणजे सगळी अशी पोटात चारून हे केलेलं म्हणजे. अरे अरे हा, अरे. अशी लोक. त्यांनी आपल्याला ते हे काही माहितीच नाही ना हा, आयुष्यात कायच असं. नाही माहिती आयुष्यात बरोबर. असं. आणि किती लोक, बापरे, गर्दी. त्यांनी मी तर तर ह्यांच्या ऐकूनच शॉक होते ताई हे सगळं. छातीला हात लावून बघितलं त्यांनी. म्हणजे हं. त्यांच्या अंगात देवी येते आणि हां. स्पष्ट तिथे म्हणजे हेच एकदम देवीचंच हे आहे म्हणजे. हां, हां. दुर्गा माची चौकी म्हणतात तिथे. अच्छा. हां, हां. आणि छातीला हात लावून बघितलं. म्हणायला लागलं, हे 2 महिने पण जगणार नाही होते. बापरे! हे कुठल्या ठिकाणी काढायला गेलेले तुम्ही? कुर्ल्याला आहे, कलिनाला. अच्छा, तो पण ऍड्रेस मी तुम्हाला पाठवते पाठवा, व्हॉट्सअपवर. पाठवा. हा, अहो, त्यांनी आपले ते भरपूर कार्ड भक्तांना दिलेलं. असे काही-काही आहेत हो, ना किती प्रॉब्लेम. गर्दी, बापरे. आणि ते इतक्या लोकांचं ते डोक्यावर दूध देतात प्यायला. त्याच्यात मंत्र आणि त्यांचं ते औषध आहे, पुढे हां, आहेत हां, हां, हां. आयुर्वेदिक. ते देतात आणि ते उलट्या करायला सांगतात. ते पूर्ण निघतं पोटातनं. ओह! हा, आणि ते दाखवतात, हे बघ चिकन मधनं घातलेलं बापरे! सगळ्यांना. हा, आणि ते किती वर्षापूर्वी ते पोटात कुठल्या सोनोग्राफीला किंवा कशाला दिसत दिसत नाही. नाही आपण त्याच्यात ते. म्हणतो बरोबर, हे माणसं अशी का वागतात, असं प्रश्न बरोबर, पडतो ना. हे बरोबर. आपल्याला काहीच माहित नव्हतं असं काय असतं हो, वगैरे ते. हो, हो. मला तिथे गेली तेव्हा मग कळालं असं. बापरे! मग त्यांनी ते औषध दिलं. आणि माझी स्वामी सेवा मी कसं म्हणजे यांना कंट्रोल केलं माहितीये. पहिलं खूपच हायपर. तेव्हा स्वामींची तारक मंत्राचं पाणी देत राहिले ना, हां, हां, तेव्हा हां. थोडं थोडं म्हणजे त्यांना गुण येत होता. पण पूर्ण ते काढायला पाहिजे होतं. हां. हा, बापरे! म्हणजे कधीतरी ताई, असं म्हणजे अमावास्या एवढे आपले पौर्णिमाला. अनुभव आहेत ना, हा, त्याच्यात हा अगदी वेगळा असा भयानक अनुभव आहे. भयानक म्हणजे मी म्हणते, माझे दागिने करत होती. म्हटलं, हो. दागिने स्वामींना रोज रडून रडून तुम्ही असताना दागिने गेले कसे. तर स्वामींना मला हे दाखवायचं हो, होतं, हे हो, हो. आधीच होतं. बापरे! बघा. हा, स्वामींना मला हे दाखवायचं होतं. हो, आणि स्वामींनी हे जर दाखवलं. नाही कळालं असतं तर माझ्या नवऱ्याला काय झालं असतं, मुलाला काय काय झालं असतं, कमवलं असतं काय आपण. बरोबर काय आहे. करणार होती दागिने घालून मी. खरंय, खरंय हा, ताई. खूप खूप म्हणजे वेगळा अनुभव मला आला खरंच, खरंच, तिथे. खरं. त्याने मग कसं मी एक नवनाथ पारायण केलं. नंतर हां. एक गुरु संक्षिप्त गुरुचरित्राचं ते केलं. मग त्यांना परत जाऊन विचारलं, म्हटलं गेलं का सगळं. त्यांच्या हां, पोटातलं हां, हां, पण हां, हां. गेलं आणि घरातलं पण गेलं, अरे निघालं सगळं. वाह! निघालं सांगितलं. फक्त आता ते दागिन्यांचं कसं, मला तिथे बहीण पण होती. ती तर चक्कर येऊन पडली तिथे ह्या एकटा क्षणी. बापरे! म्हणजे काय हे, अं, ते ताई, ऐकूनच मी तर गारच तुमचा झालं. आणि अनुभव मला काय सुचेना तिथे पुढचं काय विचारायचं. म्हणून मी बरोबर. दागिने भेटणार की नाही ते विचारलंच नाही बाकीचं. जाऊ दे, म्हटलं काय जीव करायचं वाचला. ते. हा, हे असं. म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचात. हा, तेच ना. काय करणार बरोबर आहे. दागिने घालून. आपली माणसं सही सलामत आहेत तर. खरंय, खरंय ताई. असं. मी शेअर करते हां, तुमचा अनुभव. हा, ठीक आहे, ठीक आणि आहे, मी चालेल. हा अर्जंट शेअर करते ह्याच आठवड्यात. कारण कसं हा. इतका पॉवरफुल आहे तुमचा हा भयानक. खूप म्हणजे म्हणजे हा आपल्याला काय सप्टेंबरमध्ये त्याच्यातलं येईल हां, माहित नाहीतर ताई. नसतं. हा, जर आपल्याला नंबर काहीच माहित नसतं हां. ह्याच्यातलं कोण काय. आपण खरंय, आपलं खरंय. नजर वाईट आहे, ठीक आहे, नजर वाईट आहे. पण असं काय ह्या होईल जगात हे करतात ना, सांगताच येत नाही. असं नाहीतर हा फक्त. सप्टेंबरमध्ये आला असता तुमचा अनुभव. हा, मी हा हा, ताबडतोब शेअर करते हां ताई. ठीक आहे, ठीक आहे, हां, चालेल. मी तुम्हाला हे व्हॉट्सअप त्यांचा सगळं तो पाठवा, कुर्ल्याचा पाठवा. व्हॉट्सअप करते. आणि तो जरा बहिणीकडनं ऍड्रेस घ्यायला हो, लागेल, हो, हो. कारण चालेल, चालेल. ह्याचा हां, सडविलकर गुरुजी ते हो. जवळ. हां, श्री हा, स्वामी ठीक समर्थ आहे, ताई. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ.